हे PM कृष्णा एक कर्नाटकी सिंगर आहे. तर त्यांनी एक 2 भागांमध्ये कार्यक्रम केला आहे. तो आहे जोगप्पा. तर म्हणजे जे थर्ड जेंडर आहे त्यांना घेऊन त्यांनी गाण्याचा कार्यक्रम केला आणि त्यात ते जोगप्पा गातात आणि हे कर्नाटकी म्युझिकमध्ये करतात. असं त्यांचं कोलॅबोरेशन आणि फार सुंदर कार्यक्रम आहे की म्हणजे आणि त्यात बऱ्याच आहे म्हणजे मराठी, कन्नड, हिंदी अशा बऱ्याच रचना आहेत त्यात. आणि ॲक्च्युली त्यावरून मला तुकारामांची आठवण झाली. मला असं वाटतं तुकारामांनी सुद्धा निश्चितपणे कारण तुकारामांच्या ज्या सवयीच्या अभंग आहेत. तर मला असं वाटतं की तुकाराम हे बऱ्याच म्हणजे प्रॉस्टिट्यूट असतील किंवा मुलगे असतील अशा बऱ्याच स्तरांवरती तुकाराम इम्पॅक्ट झाले असतात. कारण त्या रचनांचा तुम्ही जर हे पाहिलं म्हणजे शब्द पाहिले तर तुम्ही त्या परंपरेशी ओळख असल्याशिवाय ते शब्द तुमच्या तुम्ही कारण ते इतके सहज नाही आहे. ते आपल्या नेहमीच्या किंवा देवदासी परंपरा अशा बऱ्याच लोकांशी तुकारामांचं इंटरॅक्शन झालं असणार. मला असं वाटतं की त्याच अर्थाने मी म्हटलं की तुकाराम हे अनेक स्तरांपर्यंत पोहोचले होते. आणि आश्चर्य म्हणजे जसं आपण म्हटलं की बऱ्याच रचना मी एक साधं उदाहरण देतो. एक याला गेलो होतो पुसदला. तर माझे मित्र वानखेडे आहेत ते. तर त्या अशोक वानखेडेंचे लहान भाऊ ओके ते पत्रकार अशोक वानखेडे. तर त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो. आम्ही खात पीत होतो आणि ते एक वेटर झाला. आम्ही तुकारामांचं ऐकत होतो. तर त्याने मला एक रचना ऐकवली आणि ती ऐकलीच नव्हती. तर मी हवाल दिलंच झालो. म्हटलं की थोड्या गाता वाचून सुद्धा तुम्हाला अशी एखादी रचना सापडते की तुम्ही वाचलीच नाही, पाहिलीच नाही. कारण ती लोकांच्या म्हणजे लोकांनी ती लक्षात ठेवलेली आहे, त्यांना कुणीतरी सांगितलेली आहे. तर म्हणजे तसं त्या अर्थाने तुकाराम हे खूपच स्तरापर्यंत पोहोचलेले आहे.